Hello friends, now we are going to start our next topic, that is a capillarity theory. So before starting this lecture, some points we have to revise here. Then before this lecture, we see the root pressure theory, or we can say that vital theory. In this theory we have seen the several points, that is this theory is described by J. Priestley. According to this theory, we have seen how the root pressure is occurs in the root hairs, and water is translocated from root hair up to the leaf, means top of the plant. Along with this, there are several objections or limitations. There are several points for objection and limitation. So we have to prepare these objections or limitations for 2 marks. And now we are going to start our next theory related to the translocation of water, that is a capillarity theory, or we can say that physical force theory. So in this theory is described by scientist Bowen in 1863. ठीक आहे. आता हा एक्सपेरिमेंट 1863 बोहेम या सायंटिस्टनी पुट फॉरवर्ड केला. हा एक्सपेरिमेंट त्यांनी किंवा ही थेअरी जी आहे त्यांनी एका एक्सपेरिमेंटद्वारे एक्सप्लेन केली आहे. एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं. जसं फॉर एक्झाम्पल, विक डिप्ड इन ॲन ऑइल लॅम्प शोज कॅपिलरिटी ट्यूब टू विच ऑइल इज रेज्ड ऑनवर्ड्स. म्हणजे आपल्या घरी दिवा असतो, त्या दिव्यामध्ये आपण कॉटनचा एक थ्रेड म्हणजे एक वात तयार करतो, त्याला आपण विक म्हटलं आहे, जी ऑइलमध्ये डीपली एम्बेड असते. देन वी ग्लो दिस लॅम्प. आपल्याला त्यानंतर काय दिसेल, त्यामध्ये तो लॅम्प जो आहे तो कंटिन्युअसली आपल्याला ग्लो होताना दिसेल. सो हाऊ दिस इज पॉसिबल? बिकॉज देर आर सम reactions, that is the capillarity reactions, occur in between the several threads of wick. So wick dipped in an oil shows capillarity due to which oil is raised upwards. The conduction of water in a straw means fiber like dipped in water is raised to a certain height because of capillarity. आता हे एक एक्झाम्पल दिलं आपल्याला कॅपिलरिटी थेअरी एक्सप्लेन करण्यासाठी. नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये आहे एक त्यांनी स्ट्रॉ लाईक स्ट्रक्चर घेतला आहे, म्हणजे फायबर लाईक स्ट्रक्चर घेतला आहे. वॉटरमध्ये त्यांनी तो डीप केला आहे. डीप केल्यानंतर असं दिसलं की त्याच्यामध्ये वॉटर कॉलम जो आहे तो राईज अप होत आहे बिकॉज ऑफ दी कॅपिलरिटी. ब्रॅकेटमध्ये एक सेंटेन्स आहे, हाईट टू विच वॉटर इज रेज्ड डिपेंड्स ऑन दी डायमीटर ऑफ स्ट्रॉ. म्हणजे स्ट्रॉची जेवढी डायमीटर असेल तेवढी वॉटरचा जो कॉलम आहे तो त्यामध्ये रेज होईल. सो कॅपिलरिटी इज बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन अँड फोर्सेस ऑफ कोहेजन अँड अधेजन. सो हिअर अगेन दी two terminologies that we studied in the previous lecture. What is cohesion? Cohesion means attraction between similar molecules and adhesion means attraction between dissimilar molecules. आता कोहेजन आणि अधेजनबद्दल आपण याच्या पहिले थोडं स्टडी केलं आहे, म्हणजे त्याच्या टर्मिनॉलॉजी आपण त्याला स्टडी केले आहे. कॅपिलरिटी थेअरीमध्ये ह्याच 2 टर्म्सद्वारे फिजिकल फोर्स थेअरी जी आहे ती मेन्शन केली आहे. मीन्स water column exist because of combined cohesive and adhesive forces of water and the xylem wall due to capillarity. It is because of capillarity water is raised upwards against the gravity to few centimeters only. So cohesion means attraction between similar molecules. म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये जे अट्रॅक्शन असेल दॅट इज कॉल्ड कोहेजन. आणि अधेशन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन डिसिमिलर मॉलिक्युल्स. डिसिमिलर मीन्स एक आहे त्यामधला वॉटर मॉलिक्यूल आणि दुसरा असेल वॉल ऑफ व्हेसल. तर बोहेमने हेच सांगितलं आहे की कोहेजन आणि अधेशनमुळे काय होतं आहे, वॉटरचा जो कॉलम जो आहे तो तिथे डेव्हलप होतो फ्रॉम रूट हेअर अप टू दी टॉप ऑफ दी प्लांट.
म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल हा मूव्ह होत असताना तो नेक्स्ट वॉटर मॉलिक्यूलला होल्ड करतो, हे झालं कोहेजन. आणि दुसरं आहे अधेशन. कोहेजनमुळे वॉटर कॉल्यूम जो आहे तो डेव्हलप होत आहे, पण तो आता राईज कसा होईल? मग आता इथे होईल अधेशन, म्हणजे अट्रॅक्शन बिटवीन डिसिमिलर मॉलिक्युल्स. डिसिमिलर मॉलिक्युल्स मीन्स एक असेल ड्रॉपलेट म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आणि दुसरं असेल वॉल ऑफ व्हेसल. ह्यामुळे काय झालं आहे, एक कॅपिलरिटी तिथे डेव्हलप झाली. त्यामुळे वॉटर जे आहे, वॉटर इज रेज्ड अपवर्ड्स अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटी टू फ्यू सेंटीमीटर्स ओनली. ही थेअरी आहे बोहेनची. दॅट वॉज डिस्कवर्ड इन 1863. Then now we are going to see some limitations or objections. So there are several limitations or objections of capillarity theory. So here are they. First number, capillary tube, that is xylem, must be completely and continuously hollow from one end to the other end, but tracheids in a xylem show closed end walls. म्हणजे काय म्हटलं आहे यामध्ये, जसं झायलम जो आहे, जसं झायलम आणि फ्लोएम ते फॉर्म दी व्हस्क्युलर बंडल. एका व्हस्क्युलर बंडलमध्ये दोन प्रकारच्या वेसल्स असतात, एक असेल झायलम, दुसरा असेल फ्लोएम. तर झायलम मस्ट बी कम्प्लिटली अँड कंटिन्युअसली हॉलो फ्रॉम वन एंड टू दी अदर. जे झायलम जो आहे तो पोकळ असतो, हॉलो असतो एका एंडपासून तर दुसऱ्या एंडपर्यंत. बट ट्रकिड इन झायलम शो क्लोज्ड एंड वॉल्स. म्हणजे झायलममध्ये जे ट्रकिड्स असतात किंवा बाकीच्या ज्या व्हेसल्स असतात त्या एका एंडनी क्लोज असतात. मग आता एका एंडनी जर हा क्लोज आहे, झायलममध्ये असणाऱ्या ट्रकिड्स किंवा व्हेसल्स एका एंडनी जर क्लोज आहे, तर कॅपिलरिटी कशी काय डेव्हलप होईल? हे झालं पहिलं ऑब्जेक्शन ऑर लिमिटेशन. त्यामुळे यांचं म्हणणं आहे की बा पहिल्या पॉईंटनुसार यांचं म्हणणं आहे की वॉटर कॉलम जो आहे तो इथे डेव्हलप होणार नाही, कारण झायलममध्ये असणारा एक ट्रकिड जो आहे तो क्लोज असतो. नेक्स्ट पॉईंट, दी लोअर एंड ऑफ कॅपिलरिटी ट्यूब दॅट इज अ झायलम मस्ट बी इन अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सॉईल वॉटर. हाऊएवर देअर एक्झिस्ट ए बॅरियर ऑफ रूट कॉर्टेक्स बिटवीन झायलम अँड सॉईल वॉटर. नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांनी एक ऑब्जेक्शन सांगितलं आहे, लोअर एंड ऑफ कॅपिलरी ट्यूब म्हणजे झायलमचा जो लोअर एंड आहे तो कम्प्लिटली डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असला पाहिजे. कोणासोबत? सॉईल वॉटरसोबत. पण होते कसं? देअर एक्झिस्ट अ बॅरियर ऑफ रूट कॉर्टेक्स बिटवीन झायलम अँड सॉईल वॉटर. आता मागे आपण एक डायग्राम बघितली आहे, त्यामध्ये आपण बघितलं आहे की बा झायलम आणि डायरेक्ट सॉईल वॉटरमध्ये एक बॅरियर असतो, एक अडथळा असतो, दॅट इज दी रूट कॉर्टेक्स. मग आता इतकं बॅरियर इथे क्रिएट झाल्यावर वॉटरचा कॉलम किंवा कॅपिलरिटी कसं डेव्हलप होईल याबद्दलचं एक ते सेकंड ऑब्जेक्शन आहे. दॅन म्हणजे इथे आता यांनी असं म्हटलं आहे की बा बॅरियर असेल तर वॉटर कॉलम डेव्हलप होणार नाही, हे झालं दुसरं ऑब्जेक्शन. तिसरं, नॅरोवर दी कॅपिलरी ट्यूब ग्रेटर इज दी हाईट टू विच वॉटर कॉलम इज रेज्ड. Thus, the taller trees should show xylem vessels with narrow bore, means diameter. However, in nature, the tall trees show xylem vessels having wider bore. थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, कॅपिलरी ट्यूब जेवढी नॅरो असेल, ठीक आहे, तेवढा वॉटर कॉलम जो आहे तो रेज होईल. ठीक आहे. मग त्यानुसार टॉलर ट्रीजमध्ये जो झायलम वेसल जी असते ती नॅरो बोरची असते. मीन्स हाऊएवर इन नेचर द टॉल ट्रीज शो झायलम वेसल्स हॅव्हिंग वायडर बोर. म्हणजे समजा आता लहान प्लांटचं काय, मग त्यांना असं म्हणायचं की बा समजा अशा पद्धतीचा नॅरो बोर असेल तर ह्या अर्थवर शॉर्ट हाईट असणारे प्लांट नसायलाच पाहिजे होते, बट स्टील दे एक्झिस्ट. त्यामुळे तिसरं ऑब्जेक्शन असं इथे तयार झालं आहे. देन therefore capillarity mechanism cannot explain the ascent of sap in all plants of varying heights. म्हणजे वेगवेगळ्या हाईट्सचे समजा प्लांट असेल त्यामध्ये कॅपिलरिटी थेअरी जी आहे ती असेंट ऑफ सॅप एक्सप्लेन करत नाही. सो देर आर सेव्हरल ऑब्जेक्शन्स रिलेटेड टू दी कॅपिलरिटी थेअरी.
So next is the cohesion tension theory, or we can say that transpiration pull theory. Remember a thing, you have to remember both the labelings related to the topic. जसं आपण पहिले बघितलं आहे की यामध्ये एक थेअरी जी आहे ती दोन नावांनी ओळखल्या जाते. तसंच आता क्वेश्चन जो आहे तो कुठल्याही अँगलनी तुम्हाला राहू शकतो. एक तर कोहेजन टेन्शन थेअरीमुळेचा सुद्धा क्वेश्चन राहू शकेल किंवा ट्रान्सपिरेशन पूल थेअरीचा सुद्धा क्वेश्चन राहू शकेल. त्यामुळे हे वर्ड्स जे आहे तुम्हाला रायटिंगमध्ये घेऊन त्याला अंडरलाईन करायचे आणि दोन्हीही लेबलिंग तुम्हाला त्यामध्ये लक्षात ठेवायचे आहे. सो the cohesion tension theory or transpiration pull theory discovered by two scientists, that is Dickson and Joly, in 1894. You have to underline this word. जशी ही थेअरी जी आहे ती वाईडली ॲक्सेप्टेड थेअरी आहे. म्हणजे ह्या थेअरीमध्ये फार कमी ऑब्जेक्शन्स रेज झाले आहे. अँड डिस्कवर्ड बाय डिक्सन अँड जॉली इन 1894. This theory is based on two different principles, that is cohesion and adhesion and transpiration pull. दोन बेसिक प्रिन्सिपलवर ही थेअरी जी आहे ती बेस आहे. कोहेजन अँड अधेशन, त्यासोबतच आहे ट्रान्सपिरेशन पूल. आता कोहेजन आणि अधेशन याबद्दल आपण मागे बघितलं आहे. देन a strong force of attraction between water molecule is called cohesive force, while strong force of attraction between water molecules and wall of vessel किंवा झायलम वेसल इज कॉल्ड अधेसिव्ह फोर्स. आता कोहेजन आणि अधेशन होत असताना त्यामध्ये एक फोर्स अप्लाय होतो, तोच आहे इथे आपण म्हणतो त्याला कोहेजन टेन्शन थेअरी. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, ड्यू टू कंबाईंड कोहेसिव्ह अँड अधेसिव्ह फोर्सेस अ कंटिन्युअस वॉटर कॉलम इज डेव्हलप्ड इन अ झायलम राईट फ्रॉम दी रूट अप टू दी टीप ऑफ दी टॉपमोस्ट लीफ इन दी प्लांट्स. म्हणजे कोहेजन आणि अधेशन किंवा कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सेसमुळे काय होतं आहे, एक कंटिन्युअस वॉटर कॉलम डेव्हलप होतो. कुठून? फ्रॉम रूट हेअर अप टू दी टॉप ऑफ दी प्लांट. आणि त्यानंतर आहे ट्रान्सपिरेशन पूल. द ट्रान्सपिरेशन पूल इज डेव्हलप इन दी लीफ वेसल्स इज ट्रान्समिटेड डाऊन टू रूट्स, असेंट ऑफ सॅप टेक्स प्लेस. म्हणजे रूट हेअरपासून तर लीफपर्यंत कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सेस आहे, त्यासोबतच प्लांटच्या लीफमध्ये ट्रान्सपिरेशन होत असते. मीन्स एक स्ट्रक्चर आहे. यानंतर आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. ट्रान्सपिरेशन म्हणजे द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम एरियल पार्ट ऑफ प्लांट मीन्स इव्हॅपोरेशन, दॅट इज अ ट्रान्सपिरेशन. आता हे ट्रान्सपिरेशन पूल तयार होतं आहे. ट्रान्सपिरेशन पूल कोणामुळे तयार होतं आहे? बिकॉज ऑफ द कोहेसिव्ह अँड अधेसिव्ह फोर्सेस. द ट्रान्सपिरेशन पूल इज डेव्हलप इन द लीफ वेसल्स दॅट इज ट्रान्समिटेड डाऊन टू रूट्स, असेंट ऑफ सॅप टेक्स प्लेस. Then excess water is lost in the form of vapors through the stomata present in the leaf. जसं आता मी म्हटलं आहे, ट्रान्सपिरेशन हे प्लांटमध्ये असणाऱ्या लीफमध्ये असणाऱ्या स्टोमॅटाद्वारे होते. आता हे कसं काय होते? दिस वॉटर लॉस increases DPD means diffusion pressure deficit in the mesophyll cell. These cells uptake water ultimately from xylem in the leaf, or in other words we can say that due to continuous transpiration a gradient suction pressure is developed from guard cell, that is stomata, up to the xylem in the leaf. This will create a tension in the xylem that is also called negative pull or transpiration pull. जे डिक्सन आणि जॉलीने हे म्हटलं आहे की कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सेस तर ह्यामध्ये आहेच, त्यासोबतच एक ट्रान्सपिरेशन पूल आहे. ट्रान्सपिरेशन म्हणजे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम एरियल पार्ट, म्हणजे एरियल पार्टमध्ये लीफमध्ये असणारा स्टोमॅटा. ट्रान्सपिरेशन पूलमुळे काय होत आहे? DPD जो आहे म्हणजे डिफ्युजन प्रेशर डिफिशिट जो आहे तो इन्क्रीज होतो. इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं आहे? त्यामध्ये वॉटर जे आहे ते झायलम म्हणजे लीफच्या झायलममधून तिथून ते रिलीज होईल. और वी कॅन से दॅट ड्यू टू कंटिन्युअस ट्रान्सपिरेशन ए ग्रॅडियंट सक्शन प्रेशर इज डेव्हलप.
कंटिन्युअस ट्रान्सपिरेशनमुळे काय झालं आहे, एक सक्शन प्रेशर जो आहे तो तिथे तयार झाला आहे. फ्रॉम गार्ड सेल, आता गार्ड सेल म्हणजेच काय, त्याला आपण स्टोमॅटा म्हणतो, टू दी झायलम इन दी लीफ. धिस विल क्रिएट अ टेन्शन इन दी झायलम, that is also called negative pull or transpiration pull. Then thus water is pulled upwards passively against the gravity, leading to ascent of sap. आता कोहेसिव्ह फोर्सेस, अधेसिव्ह फोर्सेस आणि ट्रान्सपिरेशन यामुळे काय होत आहे, DPD जो आहे तो यामधला इन्क्रीज होतो. DPD इन्क्रीज झाला म्हणजे वॉटरचं ट्रान्सलोकेशनसुद्धा फास्ट होतं आणि वॉटर कॉलम डेव्हलप होऊन वॉटर जे आहे ते लीफमधून रिलीज होईल. हे डिक्झन आणि जॉलीचं म्हणणं होतं. आणि ही थिअरी जी आहे ती वाईल्डली ॲक्सेप्टेड आहे. यावर फार कमी ऑब्जेक्शन जे आहे ते रेज झाले आहे. नाऊ हिअर इज दी सम ऑब्जेक्शन and limitations of transpiration pull theory. For the transpiration pull, water column should be unbroken and continuous. However, during temperature fluctuations, during day and night, gas bubbles may enter water column, breaking the continuity. पहिलं ऑब्जेक्शन यामध्ये असं म्हटलं आहे की ट्रान्सपिरेशनसाठी कंटिन्युअस वॉटर कॉलमचा एक फ्लो जो आहे तो आवश्यक आहे. पण समजा जर कधी टेम्परेचर फ्लक्च्युएशन असेल, म्हणजे किंवा टेम्परेचर जास्त असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दिवसाच्या वेळेला टेम्परेचर थोडं जास्त असते, रात्रीच्या वेळेला टेम्परेचर कमी होऊ शकते. आता टेम्परेचरचा हा कमी किंवा जास्तपणा जो आहे म्हणजे फ्लक्च्युएशन जे आहे तो एक त्या वॉटर कॉलममध्ये गॅसचा बबल डेव्हलप करतो जो कंटिन्युटीला ब्रेक करू शकतो. आणि एकदा जर का ती कंटिन्युटी ब्रेक झाली तर वॉटर कॉलम जो आहे तो डेव्हलप होणार नाही. हे ऑब्जेक्शन त्यामध्ये आहे. पण आता ह्या ऑब्जेक्शनलासुद्धा रेज करण्यात आलं. त्यांचं म्हणणं असं आहे की भले इथे वॉटर कॉलम रेज होईल, समजा टेम्परेचर फ्लक्च्युएशनमुळे समजा एखादा गॅसचा बबल जरी त्या व्हेसलमध्ये किंवा झायलम आणि फ्लोएमध्ये जर तयार होत असेल, पण त्यामुळे जर वॉटर कॉलम डिस्टर्ब होत असेल, पण त्यासोबत इथे अधेसिव्ह फोर्स आहे ना, मग अधेसिव्ह फोर्स काय करतो, अधेसिव्ह फोर्स मीन्स अट्रॅक्शन बिटवीन फोर्सेस बिटवीन डिसिमिलर वॉटर मॉलिक्यूल. एक गॅसचा बबल जरी तिथे तयार झाला तरीही वॉटर मॉलिक्यूल आणि वॉल ऑफ व्हेसलमध्ये बॉन्डिंग असते, म्हणजे तिथे फोर्स असतो, त्यामुळे वॉटर कॉलम जो आहे तो रेज होतो. हे झालं पहिलं ऑब्जेक्शन. देन दिस मेकॅनिझम कन्सिडर्ड दॅट ट्रकिड्स आर मोर इफिशियंट दॅन दी व्हेसल्स ॲज देअर एंड वॉल सपोर्ट वॉटर कॉलम. सेकंड ऑब्जेक्शन किंवा लिमिटेशनमध्ये त्यांनी म्हटलं आहे दी मेकॅनिझम कन्सिडर ट्रकिड्स आर मोर इफिशियंट दॅन व्हेसल. म्हणजे ट्रकिड ह्यासुद्धा एक प्रकारच्या व्हेसलच आहे, पण त्या स्पेसिफिक असतात. दे आर मोर इफिशियंट दॅन व्हेसल ॲज देअर एंड वॉल सपोर्ट वॉटर कॉलम. त्याच्या एंड वॉल जे आहे ते वॉटर कॉलमला सपोर्ट करतात. नेक्स्ट, इफ अ प्लांट स्मिअर्ड विथ अ व्हॅसलिन इन ऑर्डर टू स्टॉप ट्रान्सपिरेशन इवन द असेंट ऑफ सॅप ऑकर्स. जर एखाद्या प्लांटच्या लीफला आपण व्हॅसलिन स्मिअर केलं, अप्लाय केलं, तरीही सुद्धा असेंट ऑफ सॅप जो आहे तो कंटिन्युअस होत राहतो. त्यामुळे हे ऑब्जेक्शनसुद्धा इथे रेज करण्यात आलं. कारण भलेही आपण ट्रान्सपिरेशनला स्टॉप करत आहे, पण कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सला आपण स्टॉप नाही करू शकत. ट्रान्सपिरेशनला समजा आपल्याला स्टॉप करायचं असेल तर एखाद्या प्लांटच्या लीफला आपण व्हॅसलिन स्मिअर करायचं किंवा अप्लाय करायचं, त्याने ट्रान्सपिरेशन तर थांबून जाईल. पण कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सेसचं काय, तो तर कंटिन्यू सुरूच राहील आणि असेंट ऑफ सॅप सक्सेसफुली कॅरीड आउट होईल. हे सो हिअर इज दी थर्ड लिमिटेशन ऑर ऑब्जेक्शन विच इज ऑल्सो मच मोर रेज्ड. देन फोर्थ वन, असेंट ऑफ सॅप also occurs in a deciduous plants that have shed all their leaves. डेसिडियस प्लांट्स म्हणजे असे प्लांट आहे की ज्यांचे लीफ हे रेग्युलर इंटरवलनी शेड ऑफ होतात, म्हणजे गळून पडतात. आता आपण पाहतो आपल्या सराउंडिंगला भरपूर सारे प्लांट्स असतात. काही प्लांट्स जे आहे ते वर्षभर आपल्याला ग्रीनरी म्हणजे लीव्ज त्यावर असतील किंवा दिसतील आपल्याला. काही प्लांट्स असे आहे की रेग्युलर इंटरवलनी त्यांचे जे ओल्ड लीव्ज जे आहे ते शेड ऑफ होतात, त्यांच्या ठिकाणी नवीन लीफ रिप्लेस होतात. मग आता अशा प्लांटमध्ये सुद्धा आपल्याला असेंट ऑफ सॅप होताना दिसेल. म्हणजे आता प्लांटवर एकही लीफ जरी नसला तरीही त्यांचं ट्रान्सलोकेशन सुरू आहे, कारण बिकॉज ऑफ दिस कोहेसिव्ह अँड अधेसिव्ह फोर्सेस.
So there are several limitations which are raised against this theory, means transpiration pull theory. According to the observation, the fact that in addition to physical forces, activity of living cells seems to be necessary for lifting the water column. ज्याच्यात म्हणलं आहे की बा ह्या थेरीनुसार फिजिकल फोर्सच्या ॲडिशनमध्ये काही लिव्हिंग सेलची ॲक्टिव्हिटी आहे की जो वॉटर कॉलमला कंटिन्युअस लिफ्ट करत असतो. सो हिअर इज दी ट्रान्सपिरेशन पुल theory. So this is the end of our several theories who explain the translocation of water. Now we are going to start our next topic, that is the transport of minerals and different components. So friends, here we are going to start the next point. नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, जसं ॲज वी नो अर्लियर दॅट द ट्रान्सपिरेशन पूल ऑकर्स बिटवीन दी रूट हेअर अप टू दी टॉप ऑफ दी प्लांट, मीन्स लीफ. त्यामध्ये बरेच सारे फोर्सेस ॲक्ट होताना आपण पाहिले, जसं कोहेजिव्ह फोर्स आहे, त्यासोबतच अधेसिव्ह फोर्स आहे. मग आता वॉटर तर यामध्ये ॲब्सॉर्ब होत आहे. मग आता हे प्लेन वॉटर इथे ॲब्सॉर्ब होत आहे का? नाही. त्या वॉटरमध्ये बरेच सारे इन्ग्रेडियंट असतात जे काही डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये असतात, काही मोबिलाइज असतात, काही रिमोबिलाइज असतात, काही डिमोबिलाइज असतात. आता हे मिनरल ॲब्सॉर्प्शनमधून कसे ट्रान्सपोर्ट होतात हे आपल्याला या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. सो मिनरल्स play an important role in day-to-day life of plants. So not only plants, minerals also play a very vital or important role in human body. They most commonly occurring solid, crystalline, inorganic materials obtained from Earth's crust. So minerals are absorbed by plants in the dissolved form, mainly through the roots, and then transported. Absorption of minerals is independent of that water. आता ही यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की बा मिनरल्स जे ॲब्सॉर्ब होत आहे प्लांट्समध्ये ते नेहमी डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये असतात. कारण रूट हेअर जे वॉटर ॲब्सॉर्ब करत आहे ते सॉईलमधून ॲब्सॉर्ब करत आहे. सॉईलमध्ये जे वॉटर असते ते खूप साऱ्या इन्ग्रेडियंट किंवा खूप साऱ्या कॉन्स्टिट्युएंट्सनी बनलं असते. खूप सारे त्यामध्ये केमिकल्स, मेटल्स, नॉन मेटल्स हे सगळं डिझॉल्व फॉर्ममध्ये असते. तर प्लांट जेवढं आवश्यक आहे तेवढं ॲब्सॉर्ब करतात. देन बिकॉज ऑफ ट्रान्सपिरेशन पूल ॲब्सॉर्ब्ड मिनरल्स, आयन्स आर पुल्ड इन अपवर्ड डायरेक्शन अलॉंग विथ झायलम सॅप. धिस कुड बी अंडरस्टूड व्हेन असेंडिंग सॅप इज ॲनालाइज्ड. आता ट्रान्सपिरेशन पूलमुळे वॉटर ते ॲब्सॉर्ब होत आहे, त्यासोबतच मिनरल आयन्सचंसुद्धा ॲब्सॉर्प्शन होईल आणि ते अपवर्ड डायरेक्शनला पुश होईल थ्रू दी झायलम सॅप. सो धिस कुड अंडरस्टूड व्हेन असेंडिंग सॅप इज ॲनालाइज. आता हे असेंडिंग सॅप म्हणजे असेंट ऑफ सॅप, प्रिव्हियस पॉईंट जो आपण स्टडी केला त्या बेसिसवर हा पॉईंट आपल्याला इझिली लक्षात घेता येईल. मिनरल आयन्स आर नीडेड इन एरियाज ऑफ प्लांट्स दॅट इज अपायकल, लॅटरल, यंग लिव्स, डेव्हलपिंग फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स अँड स्टोरेज ऑर्गन्स. आता मिनरल्स आपल्याला किंवा प्लांट बॉडीला कुठे कुठे किंवा कोणकोणत्या एरियाजमध्ये यूज होतात. जसं त्यांनी म्हटलं की अपायकल रिजन म्हणजे टॉप रिजन प्लांटचा. लॅटरल, यंग लिव्स, प्लांट बॉडीच्या लॅटरल साईडला जे यंग लिव्स डेव्हलप होतात तिथे. डेव्हलपिंग फ्लावर्स डेव्हलप होताना. दॅन फ्रूट्समध्ये, काही फ्रूट्समध्ये आपण सुद्धा मिनरल किंवा काही फ्रूट्स ॲज अ न्यूट्रिशियस व्हॅल्यू म्हणून आपण कन्झ्युम करतो, तर तिथेसुद्धा मिनरल्स आयन्सचं यूज असतं. सीडमध्ये आणि प्लांटमध्ये काही असणारे स्टोरेज ऑर्गन्स. सो हेन्स फ्रॉम दी रूट्स these are pulled and transported upwardly through the sap and gets released by fine veins through the process of diffusion in a particular area of cells and cells uptake them actively. आता जशी नीड आहे त्या नीडनुसार प्लांट जे आहे ते मिनरल्स ॲब्सॉर्ब करतील आणि प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये त्याला ट्रान्सलोकेटेड थ्रू दी
असेंट ऑफ सॅप. आणि एक प्रोसेस आहे यामध्ये डिफ्युजन इन अ पर्टिक्युलर एरिया ऑफ सेल्स अँड सेल्स अपटेक देम ॲक्टिवली. म्हणजे सेल्स जे आहे ते ॲक्टिवली त्यांना अपटेक करतात अँड देन कन्झ्युम इट. देन आता सॉईलमध्ये काही मिनरल सायन्स जे आहे ते प्रेझेंट असतात. तो सॉईल म्हणजे काय झाला, आता एक सोर्स झाला. आता यामध्ये काही रिमोबलाइज्ड विदिन दी पार्ट्स ऑफ प्लांट असतात. तसं आता मी थोड्या वेळ पहिले सांगितलं की काही जे आहे ते रिमोबलाइज्ड होतात, काही डिमोबिलाइज्ड होतात आणि काही मोबिलाइज्ड होतात. मोबिलाइज्ड होणे मीन्स हॅव्हिंग देअर मोटिलिटी. Soil is not just the source of mineral ions, but they can be remobilized within the parts of plant. जसं ओल्डर प्लांटमध्ये काही लीव्ज जे असतात ते शेड ऑफ व्हायच्या पहिले त्यांच्याजवळचं जे मिनरल्स आहे ते यंग लीवला ते देऊन जातात. मीन्स दे रिमोबलाइज्ड. म्हणजे त्या लीव्जमध्ये जे मिनरल्स होतं आता त्या मिनरलचं हळूहळू युटिलायझेशन कमी होईल. हेच आता एक जे मिनरल्स आयन्स जे रिमेन्स असतात ते प्लांट बॉडीमध्ये रिमोबिलाइज होतात. म्हणजे एका प्लांटचं लीफ समजा शेड ऑफ होत असेल किंवा गळून जर पडत असेल तर ते लीफ गळून पडायच्या आधी, शेड ऑफ व्हायच्या आधी ते मिनरल आयन्स जे आहे ते प्लांटच्या ओल्डर प्लांटमध्ये स्टोअर करून ठेवतात. देन मोस्ट रेडिली मोबिलाइज्ड आयन्स लाईक फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन अँड पोटॅशियम. आता हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहे, तुम्हाला MCQसाठी किंवा शॉर्ट क्वेश्चनसाठी तुम्हाला युजफुल ठरतील. त्याला रायटिंगमध्ये घ्यायचं आणि त्याला अंडरलाईन करायचं. सो फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन अँड पोटॅशियम दे आर दी मोबिलाइज्ड आयन्स. पण काही स्ट्रक्चरल कंपोनंट्स जे आहे लाईक कॅल्शियम इज नॉट डिमोबिलाइज्ड. म्हणजे कॅल्शियम जे आहे हे डिमोबिलाइज होणार नाही.